नीट पेपर फुटी प्रकरणानंतर राज्यात कडक कायदा करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली। या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे। नाशिक हॉस्पिटलमधून बाहेरच्या राज्यातल्या मुलांनी येऊन हँडिकॅप सर्टिफिकेट तयार करून खोट्या सर्टिफिकेट तयार करून त्या ठिकाणी नीटच्या परीक्षेला इथंच बसणं, या सगळ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना राज्य सरकार झोपेत होतं का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। मुलांचं आयुष्य बर्बाद झालं, मग व्यवस्था संपल्यात का महाराष्ट्रातल्या? आमचा हा प्रश्न अध्यक्ष महाराज हा गंभीर प्रश्न आहे। हा हेतू आरोपाचा प्रश्न नाही आहे, हा गंभीर प्रश्न आहे। मुलांच्या आयुष्याची बर्बादी आपण करतो आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे। याला एवढं साधं आणि सोप्या पद्धतीने कोणी घेऊ नका। 2 लाख विद्यार्थी आता न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहेत। राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघाले जात आहेत, आंदोलन पोरांचं पेटलेलं आहे। काल परवा नांदेडमध्ये 15,000 विद्यार्थी रस्त्यावर आले। 2 लाख विद्यार्थीपेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातून परीक्षेला बसतात। यांचा भविष्याचा प्रश्न काय? माझं एवढंच मत आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जे काही दलाली सुरू झाली काही या नीट परीक्षेमध्ये, तर राज्याचं काय भविष्यातील स्वतंत्र धोरण असणार आहे? काय चौकशी सुरू केली आहे? राज्यामध्ये काही लोकांना अटक केली गेली, त्यामध्ये पुन्हा काय धागेदोरे सापडले आहेत, याची सर्व माहिती या माध्यमातून व्हावी। बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात। त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा, त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे। स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल ताबडतोब त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे। आता इथून पुढे पेपर फुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्व्हॉल्व आहेत असंही पुढे आलंय। त्याची चौकशी चाललेली आहे, वेगवेगळ्या यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।